म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मॅथमॅटिक्स बघा कशा पद्धतीने यूज करतोय आपण. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅथ्स तुम्हाला येणं. जर मॅथ्स तुमचं परफेक्ट असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतात ते पाहणार आहोत. डे टू डे लाईफमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडतं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. मग त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत जे की आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 दिलेले आहेत. ओके, मग या प्रॅक्टिस सेटमधून आपल्याला समजेल की आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन डे टू डे लाईफमध्ये कुठे कुठे यूज करता येईल आणि ते कशा पद्धतीने यूज करता येईल. पहा मित्रांनो, अतिशय इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे आणि त्याच्यावरचे हे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आपण याचा वापर आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एका दिवशी जर एवढे पैसे मिळत असतील आणि पुढच्या प्रत्येक दिवशी जर आपण बघा एक एक्झाम्पल पाहिलं होतं, तर पहिल्या दिवशी 2 रुपये मिळाले, दुसऱ्या दिवशी 4, 3 असं 4, 6, 8 असं जर वर्षभर आपण पैसे गोळा केले तर वर्षाच्या शेवटी आपल्याकडे किती पैसे गोळा होतील हे या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा यूज करून आपण ते आपण काढू शकतो. म्हणजे बँकमध्ये या पद्धतीने आपल्याला याचा यूज करून आपण किती पैसे गोळा करू शकतो हे आपण इथे फाइंड करू शकतो. ओके, तर आपण अशा पद्धतीचेच म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जर पैसे गुंतवले तर आपल्याला एवढ्या वर्षानंतर किती पैसे मिळतील याचा आन्सर आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा यूज करून आपण मिळवू शकतो. मग आता याच्यावरती काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत आज या सेशनमध्ये पाहायचे आहेत. ओके, मग आपण प्रॅक्टिस सेट 3.4ला सुरुवात करूया. काय आहे प्रॅक्टिस सेट 3.4? बघा इथे तुम्हाला दिसेल प्रॅक्टिस सेट 3.4मध्ये आपल्याला 6 एक्झाम्पल पाहिजे आहेत टोटल. आणि या 6 एक्झाम्पल्सपैकी आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आता सध्या. ऑन 1 Jan 2016. ओके, काय प्रश्न आहे तर ऑन 1 Jan 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10. 1 Jan म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपण वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करतो, बरोबर ना. सानिकाने सुद्धा एक संकल्प केलेला आहे की वर्षाच्या सुरुवातीला तिने किती रुपये सेव्ह केले तर 10 रुपये सेव्ह केले. ₹11 ऑन सेकंड डे, 2 तारखेला 11 म्हणजे 1ने वाढवला. ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31 December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. ओके, तिने काय केलं, पहिल्या दिवशी आपल्याला 10 रुपये सेव्ह करायचे, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, चौथ्या दिवशी 13 रुपये, प्रत्येक दिवशी 1-1 रुपया वाढवला आणि वर्षाच्या शेवटी किती पैसे गोळा होतील हे सानिकाला फाइंड करायचं आहे. बरोबर, संकल्प चांगला आहे, बरोबर ना. मग आता पहा कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. तुम्हाला काय वाटतंय तर आपल्याला इथे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा यूज करायचा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ फर्स्ट n टर्म्स हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कशा पद्धतीने करायचा ते आपण इथे पाहूया. चला, मग आता इथे बघा, अकॉर्डिंग टू द कंडिशन. ओके, दिलेल्या सिच्युएशनवरून आपण एक सिक्वेन्स लिहू शकतो, बरोबर ना. सो इथे आपण म्हणणार अकॉर्डिंग टू द कंडिशन we get a sequence 10, 11, 12, बरोबर, असं अँड सो ऑन. करेक्ट आहे. 10, 11, 12 अँड सो ऑन. करेक्ट आहे. अशा पद्धतीची सिक्वेन्स आपल्याला मिळणार आहे. हे काय असणार आहे, इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन विथ a is equals to 10 and d is equals to 1. But do you know the total number of terms in this sequence? या सिक्वेन्समध्ये किती टर्म्स असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे का? तर हो, आपल्याला दिलेलं आहे 1 Jan to 31 December of 2016. मग 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबर 2016 किती दिवस होते. आता तुम्हाला माहिती आहे की जर का ते लीप वर्ष असेल तर तिथे 366 दिवस असतात आणि जर का ते लीप वर्ष नसेल तर तिथे 365 दिवस असतात. मग लीप वर्ष ओळखायचं कसं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मग बघा, लीप वर्ष ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक मी तुम्हाला सांगतो. बघा,
कशा पद्धतीची ट्रिक आहे ती सांगतो. जर का समजा आपल्याला दिलेलं वर्ष असेल एखादं, ओके, त्या वर्षाच्या शेवटचे 2 अंक बघा, समजा 2020 असा आपल्याकडे एखादा इयर आहे, तर 2020 हे लीप वर्ष आहे का नाही हे जर ओळखायचं असेल तर या 2020ला आपल्याला 4ने डिवाइड करावं लागेल. आणि जर रिमाइंडर आपला 0 आला तर आपल्याला आपण म्हणू शकतो की दिलेलं जे काही इयर आहे ते लीप इयर आहे. ओके, मग आता इथे 2020ला 4ने डिवाइड होतं का बघा. आता 2020ला 4ने डिवाइड होतं का नाही याच्यासाठी आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4 वापरू शकतो. लास्टचे 2 अंक त्याला जर 4ने डिवाइड झालं तर ऑब्व्हियसली होणार आहे. सो 4×5 20 म्हणजे हा 2020 4ने डिवाइड होतो, म्हणून 20 म्हणजेच 2020 हे काय होतं, लीप वर्ष होतं. समजतंय सर्वांना? ओके, मग आता इथे आपल्याला समजलं की हाऊ टू फाइंड लीप इयर. ओके, मग नाव आपल्याला जे काही दिलेलं वर्ष होतं ते काय होतं 2016. मग 2016ला 4ने डिवाइड होतं का, तर होतं. करेक्ट आहे, 4ने डिवाइड होतं, म्हणून 2016 इज ऑल्सो अ लीप इयर. हे सुद्धा काय आहे, एक लीप इयर. मग जर हे लीप इयर असेल तर याच्यामध्ये किती दिवस असतील, हाऊ मेनी डेज आर देअर, सो 366 डेज. ओके, मग आपण इथं म्हणू शकतो काय, इथे काय म्हणू शकतो आपण, सो द टोटल नंबर ऑफ टर्म्स फ्रॉम 1st Jan 2016 to 31st December 2016, okay, which is equals to n is equals to 366 days. ओके, म्हणजे आपल्याला इथे n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, आता आपल्याकडे a आहे, d आहे, n आहे. मग आपण इझिली काय करू शकतो, सम ऑफ फर्स्ट 366 टर्म्स फाइंड करू शकतो. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, नाव किंवा वी नो Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n-1 इंटू d. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये S366 इज इक्वल्स टू 366 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 10 प्लस 366 minus 1 multiplied by 1 because the difference is equals to 1 here. मग आपल्याला काय मिळेल इथं, इक्वल्स टू 366 डिवायडेड बाय 2, याला आपल्याला सॉल्व करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल, प्लस 365. मग काय मिळेल आपल्याला, 366 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 385. करेक्ट आहे, यस. मग आता या 385ने इकडे 385ला तर मल्टिप्लिकेशन डिवाइड होणारच नाही आहे. मग 2 1 2 बरोबर, 2 8 16 म्हणजे आपल्याला मिळालं 183 मल्टिप्लाइड बाय वॉट 385. मग आपल्याला S366 असं मिळालं. बरोबर आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. 385 काय, 385 मल्टिप्लाइड बाय 183 बरोबर ना, 385 मल्टिप्लाइड बाय 183. मग आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करायचं, कशा पद्धतीने करतो आपण, 3 5 15 5 आजच्याला 1, 3 8 24 आणि 1 25 5, पुन्हा आजच्याला 2, 3 3 9 2 11, पुन्हा 8 5 40 0 आजच्याला 4, 8 8 64 आणि 4 68, 8 आजच्याला 6, 8 3 24 आणि 6 30, पुन्हा 2 प्लेसेस जाणार, इथे येणार 5 8 आणि इकडे आला 3 म्हणजे 5 5 8 आणि 5 13 किंवा 8 आणि 1 9 9 आणि 5 14 4 चाले 1 8 आणि 1 9 9 आणि 1 10 0 3 आणि 3 6 आणि 1 7 म्हणजे 70,455 रुपये. बाप रे बाप, 70,455 रुपये. बघा म्हणजे स्मॉल इन्व्हेस्टमेंट किती पैसा देऊन जातो आहे वर्षाला. काय करतो आपण, पहिल्या दिवशी 10 रुपये, फक्त 10 रुपयाने सुरुवात केली आहे आणि वर्षाच्या शेवटी आपल्याकडे असणार आहे 70,455 रुपये. इट्स नॉट अ जोक. ही आहे इन्व्हेस्टमेंटची पॉवर. बघा म्हणजे आत्तापासूनच सुरू करा थोडे थोडे पैसे साचवायला. सो यस सम ऑफ फर्स्ट 366 टर्म्स इज इक्वल्स टू आपल्याला किती मिळालं, 70,455 रुपीज. ओके, सो आपल्याला तिथे काय विचारलं होतं, तर इफ शी डिसाइडेड टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31st December 2016 what would be her total saving. So therefore her total saving will be
her total saving will be 70,455 रुपीज. करेक्ट आहे, 70,455 रुपीज ही तिची काय असणार आहे, टोटल सेविंग असणार आहे. समजतंय? बघा तिचं टोटल सेविंग किती आलं तर 70,455 रुपीज. आता पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा. सेकंड क्वेश्चन. A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest 1,360 in 12 monthly installments. ओके, 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये तो कंप्लीट करतो तेवढं. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1 by ₹40. प्रत्येक जे इन्स्टॉलमेंट आहे ते दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक EMI नंतर, इन्स्टॉलमेंट नंतर कितीने कमी होत आहे तर 40 रुपयांनी कमी होत आहे. सो फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. सो आपल्याला फर्स्ट म्हणजे ए आणि लास्ट म्हणजे TN इथे फाइंड करायचा आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने आपण करू शकतो इथे बघा. अ मॅन बॉरोज रुपीज 8,000. सो इथे आपल्याला गिवन जे काय आहे ते घेऊया. सो ही बॉरोज मनी रुपीज 8,000. करेक्ट आहे. सो गिवन जे काय गिवन आहे ते लिहून घेऊया. रुपीज 8,000. करेक्ट आहे. त्यानंतरनी अँड ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट किती आहे, टोटल इंटरेस्ट किती आहे रुपीज 1,360. ओके, सो अँड ही ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 1,360 इन 12 months मंथली इन्स्टॉलमेंट. म्हणजे टोटल अमाऊंट किती पे करतोय, टोटल अमाऊंट ही पेज इज इक्वल्स टू 8,000 प्लस इंटरेस्ट किती 1,360 विच इज इक्वल्स टू 9,360 रुपीज. करेक्ट आहे. टोटल किती पे करतोय तो 9,360 रुपीज. इन हाऊ मेनी इन्स्टॉलमेंट्स, सो मंथली इन्स्टॉलमेंट 12 मंथली इन्स्टॉलमेंट. सो दॅट इज, सो देअरफॉर एन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 12 सुद्धा दिलेलं आहे. सो दीज आर द गिवन थिंग्स. ओके, हे सगळं काय आहे गिवन आहे. मग आता इथे बघा अजून असं दिलेलं आहे इच इन्स्टॉलमेंट being less than the preceding one, being less than preceding one by 40. Okay, rupees 40. So therefore D equals to काय दिलं आहे आपल्याला -40. म्हणजे हे काय असणार तुमचा डिफरन्स, प्रत्येक याच्यामध्ये किती डिफरन्स असणार आहे. ओके, आता इथे बघा पहिलं इन्स्टॉलमेंट त्याचं काय असणार रे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काय करावं लागेल इथे फाइंड करा, म्हणजे एची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. मग आता इथे आपल्याला हा 9,360 हे टोटल आहे बरोबर काय इन 12 months. म्हणजे आपल्याला याला S12 दिलेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. हा किती दिलेला आहे S12 आपल्याला दिलेला आहे किंवा SN आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. सो आपल्याकडे S12 आहे, N आहे, S12 असेल, N असेल, D असेल तर आपण A फाइंड करू शकतो बरोबर काय. मग करूया चला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय. Okay, so now we know Sn is equals to n upon 2 a plus लास्ट माहिती आहे का आपल्याला, लास्ट इन्स्टॉलमेंट माहिती आहे ना आपल्याला किती, नाही लास्ट इन्स्टॉलमेंट माहीत नाही का. तो आपल्याला इथे काय करावं लागेल मग. सो 2a प्लस n-1 इंटू D अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. मग आपल्याला माहिती आहे S12 इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 2 किती होईल रे 2a प्लस 12 - 1 इंटू D किती आहे तर -40. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालं. आता पुढे जाऊया. S12 किती दिलेलं आहे 9,360 बरोबर आहे का. 9,360 रुपीज करेक्ट आहे. इज इक्वल्स टू हा 6 होईल
बरोबर. इन ब्रॅकेट 2a प्लस 11 मल्टिप्लाइड बाय -40. बरोबर. याला आपण सिम्प्लिफाय करूया. 9360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 2a मायनस 440. ओके. आता याला पुढे सिम्प्लिफाय करूया. 9360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 2a मायनस 440. आता बघा 6 1 जा 6, बरोबर. राहिले 3, 33 झाले. 6 पंचे 30, पुन्हा राहिले 3, 6 6 36 आणि हा 0, म्हणजे 1560 इज इक्वल्स टू 2a मायनस 440. म्हणजे 1560 प्लस 440 इज इक्वल्स टू 2a. बरोबर. मग या दोघांची ॲडिशन केली किती येते बघा. 1560 आणि हा 440 याची ॲडिशन केली तर आपल्याला मिळणार आहे 5 4 9 आणि 1 10 0, म्हणजे 2000. बरोबर ना. हे किती मिळालं आपल्याला 2000 इज इक्वल्स टू 2a. आता बघा, म्हणजेच a इज इक्वल्स टू किती होईल, म्हणजेच a इज इक्वल्स टू झाला 1000. म्हणजे त्याचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय होतं रे, 1000 रुपीज होतं. फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय होतं त्याचं, तर 1000 रुपीज होतं. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, लास्ट इन्स्टॉलमेंटसुद्धा फाइंड करा. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचे, TN फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, TN म्हणजे T12. ओके. 12 टोटल इन्स्टॉलमेंट किती आहेत, 12. ओके. सो नाव TN इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू D. सो T12 इज इक्वल्स टू 1000 प्लस 12 मायनस 1 इंटू D. D किती होता आपला, तर -40. आता आपण याला कॅल्क्युलेट करूया. आपल्याला काय मिळेल, T12 इज इक्वल्स टू 1000 प्लस 12 मायनस 1 म्हणजे 11 मल्टिप्लाइड बाय 4, म्हणजे पुन्हा इथं आलं -440. काय येणार इथं, -440. मग आता बघा 1000मधून जर आपण 440 वजा केले तर किती मिळणार आहे, इथे 10 येणार आहे ना. 10तून 4 गेले 6, इथे 9, 9तून 4 गेले 5, 560. म्हणजे त्याचं शेवटचं जे काही इन्स्टॉलमेंट असणार आहे T12 ते किती असणार आहे रे, 560. बरोबर ना, 560. सो देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट will be 1000 rupees 1000 and last installment will be rupees 560. ओके. म्हणजे हे तुम्हाला काय मिळणार आहे, शेवटचं इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. म्हणजे पहा, आपल्याला इथून किती पैसे आपण उधारीने घेतले, बॉरो केले, आणि आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय असेल तर शेवटचं इन्स्टॉलमेंट काय असेल हे आपण इझिली इथं बाय युझिंग अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड करू शकतो. बघा, अशा पद्धतीने आपण हा सुद्धा प्रॉब्लेम इथे व्यवस्थितपणे सोडवलेला आहे. आता आपण जाऊया पुढे. पुढचा प्रश्न काय आहे, तर सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर. बघूया आपण प्रश्न काय आहे तो पाहूया. सचिन इन्व्हेस्टेड बघा, असा प्रश्न आहे. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर. ही इन्व्हेस्टेड ₹5000. इन द सेकंड इयर ₹7000. इन द थर्ड इयर ₹9000 अँड सो ऑन. फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. अतिशय सिंपल एक्झाम्पल. आपल्याला किती पैसे त्याने गुंतवलेत हे सांगितले आणि 12 वर्षानंतर त्याच्याकडे किती पैसे असतील, टोटल अमाऊंट त्याने किती इन्व्हेस्ट केलेली आहे ती फाइंड करायची. आपण इथे डायरेक्ट म्हणू शकतो गिवन सिक्वेन्स अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम, गिवन सिक्वेन्स इज. ओके. हां, सचिन इन्व्हेस्टेड, किंवा आपण डायरेक्ट म्हणूया अकॉर्डिंग टू दिस प्रॉब्लेम सिक्वेन्सीज काय असणार आहे, 5000, 7000, 9000 अँड सो ऑन इज
अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे काय असणार आहे तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन विथ ए इज इक्वल्स टू 5000 अँड डी इज इक्वल्स टू 7000 मायनस 5000 म्हणजे किती रे, तर डी इज इक्वल्स टू 2000. ओके, म्हणजे तुम्हाला इथे ए मिळाला आणि डी मिळाला. अँड देअरफॉर ऑल्सो ही इन्व्हेस्टेड 12 इयर्स, देअरफॉर एन इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर 12 असणार आहे. म्हणजे आपल्याला तीनही गोष्टी इथे मिळालेल्या आहेत. टू फाइंड एस एन बघा, सो नाव वी नो एस एन इज इक्वल्स टू एन अपॉन 2a प्लस n minus 1 into d. So S12 is equals to 12 divided by 2 multiplied by, what is the value of a? Here a is equals to 5000, correct? So 5000 plus 12 minus 1 multiplied by 2000. ओके, कॅल्क्युलेशन जरा मोठं आहे पण ठीक आहे, काय हरकत नाही. इक्वल्स टू बघा इथे येणार आहे 12 डिवायडेड बाय 2, 5000 मल्टिप्लाइड बाय 2 10,000. ओके, प्लस 11 मल्टिप्लाइड बाय 2000. आता हे 11 मल्टिप्लाइड बाय 2000 किती येईल, हे होईल 6 मल्टिप्लाइड बाय 10,000 प्लस 22,000, करेक्ट आहे. मग 10,000 आणि 22,000 किती होईल रे, 32,000, करेक्ट आहे, बरोबर ना. 20 30 2 32,000. आणि मग हे याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0 0 0 6 दुने 12 1 6 3 8 1 19 किती झालं हे, बापरे, 1,92,000. सो S12 12 वर्षामध्ये तो किती पैसे जमा करेल, 1,92,000, बरोबर ना. सो टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट इज 1,92,000 इन 12 इयर्स. पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000. हळूहळू त्याने 2-2 हजारांनी काय केलेलं आहे, आपली अमाऊंट जी इन्व्हेस्ट करतो आपण ती वाढवलेली आहे. बघा आता नवीन एक ट्रेंड आलेला आहे SIP, बरोबर ना. म्हणजे SIP करतोय म्हणजे नवीन नाही, जुनाच आहे तो, पण आता लोक SIP करत आहेत. मग SIP कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे, दरवर्षी किती पैसे वाढवले पाहिजेत, तर आपला कॉर्पस अमाऊंट एवढी होणार आहे, हे सुद्धा आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनने फाइंड करू शकतो, बरोबर ना. एक ठराविक जर इन्क्रीमेंट आपण पर इयर जर आपण त्याच्यामध्ये केली तर टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट होईल हे आपण फाइंड करू शकतो. मग त्याच्यावरचा इंटरेस्ट आपण किती असेल, ते इंटरेस्टने आपण त्याचं टोटल अमाऊंट आपल्याला या वर्षी किती मिळणार आहे हे सुद्धा आपण इथे फाइंड करू शकतो. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मॅथमॅटिक्स बघा कशा पद्धतीने यूज करतो आहे आपण. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅथ्स तुम्हाला येणं. जर मॅथ्स तुमचं परफेक्ट असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. यू कॅन सॉल्व एनी सिच्युएशन बाय युजिंग मॅथमॅटिक्स. एनी म्हणतोय मी, कुठलीही सिच्युएशन तुम्ही मॅथ्सचा वापर करून सॉल्व करू शकता. कारण मॅथ्स शिकवतं काय, तर थिंकिंग, तुम्ही कशा प्रकारे विचार केला पाहिजे, एखाद्या सिच्युएशनला कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे, हे तुम्हाला मॅथ्स शिकवतं. मॅथ्स फक्त प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, म्हणजे मॅथ्समधले गणितातले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नाही आहेत, तर डे टू डे लाईफमध्ये आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, गेस कसे केले पाहिजेत, कशा पद्धतीने एखादा आउटपुटकडे जर आपल्याला जायचं असेल तर ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं पाहिजे, हे मॅथमॅटिक्स शिकवतं. प्रत्येकाला वाटतं मॅथ्स फक्त तुम्हाला गणितामधले प्रॉब्लेम सॉल्व करायला शिकवतं, तर तसं नाही आहे. मॅथमॅटिक्स ज्याचं चांगलं आहे तो लाईफमधले सिच्युएशन्स, कोणतीही हार्ड सिच्युएशन आली तर त्यातून बाहेर कसं यायचं हे त्याला तिथे ते शिकवत असतं. ओके, असो. आता आपण याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे तर बघा, पाहूया आपण 4 नंबरचं एक्झाम्पल. तर एक ऑडिटोरियम आहे आणि त्या ऑडिटोरियममध्ये काय आहे बघूया, काय आहे त्या ऑडिटोरियममध्ये. देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज. 27 रो आहेत त्या ऑडिटोरियममध्ये. ओके, आणि त्या 27 रोमध्ये कशा पद्धतीने सीट्स आहेत ते आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा, देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रोमध्ये किती आहे, 20 सीट्स. देन 22 सीट्स इन द सेकंड रो, 24 सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन. 20 22 24 अशा पद्धतीने दिलेले आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15व्या रोमध्ये किती सीट्स असणार आहेत ते इथे फाइंड करायचं. ठीक आहे, असो काढूया ते पण. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. हाऊ मेनी टोटल सीट्स म्हणजे टोटल सीट्ससुद्धा आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. आपल्याला n दिलाय का रे, दिलेला आहे. बिकॉज वी हॅव गिवन दॅट द टोटल रोज आर 27. सो इट मीन्स दॅट वी हॅव गिवन n इज इक्वल्स टू 27. खूप इझी एक्झाम्पल आहे बघा.
अकॉर्डिंग टू द कंडिशन sequence is according to condition sequence is काय असेल sequence 20 22 24 and so on. करेक्ट आहे. आपल्याला सांगितलंय मग ही जी काही सिक्वेन्स असणार इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार आहे बरोबर विथ a इज इक्वल्स टू 20 अँड d इज इक्वल्स टू 22 मायनस 20 दॅट इज d इज इक्वल्स टू 2. d किती आहे 2. ओके. पुढे काय सांगितलंय देअर आर टोटल 27 रोज. देअर आर टोटल 27 रोज. सो देअरफॉर n इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 27 मिळणार आहे. नाव वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. ठीक आहे. सो नाव नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं आहे T15. ओके दॅट इज T15. ओके. मग आता बघा T15 काय येणार आहे. मग आता T15 साठी आपल्याला माहिती आहे वी नो Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. सो T15 इज इक्वल्स टू a किती होता आपला तर 20 प्लस 15 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 2. सो T15 इज इक्वल्स टू 20 प्लस 14 मल्टिप्लाइड बाय 2. सो 20 प्लस 14 टू जा 28 T15. So T15 is equals to 48. So there are 48 seats in the 15th row. म्हणजे 15व्या रो मध्ये किती सीट्स आहेत तर 48 सीट्स आहेत. नाउ व्हॉट वी हॅव टू डू वी हॅव टू फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. टू फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम वी नीड टू यूज द समेशन फॉर्म्युला दॅट इज Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग चला ओके काय करणार आपण नाव Sn is equals to n/2 2a plus n minus 1 into d. So we have given that there are total 27 rows in a auditorium. So n is equals to 27. 27 divided by 2. 2 multiplied by what is the value of a? Value of a is 20 plus 27 minus 1 multiplied by 2 because the difference is 2. Now 27 divided by 2, 20 multiplied by 2, 40 plus 26 multiplied by 2, 26 2 जा किती आहे रे 52. करेक्ट आहे. सो इफ वी मल्टिप्लाइड बाय if we add these two numbers here we will get 92. करेक्ट आहे. नाउ 92 we can divide 92 by 2. So you will get 2 4 जा 8 and 2 6 जा. So 27 multiplied by 46. Correct? Yes. So here yes 27 is equals to 27 multiplied by 46. So you can write here yes 27 is equals to just find out the multiplication. 46 multiplied by 27. किती येणार आहे रे 7 6 जा 42. So 2 4 7 4 जा 28 plus 4 32. 2 6 जा 12 9 2 4. So total number of seats किती मिळाले तिथे 1242. So there are 1242 seats in the auditorium. Okay. 15th row मध्ये किती होता 15th row मध्ये किती होता तुम्ही पाहू शकता 15th row मध्ये किती होता तर 48. Okay. There are 48 rows seats in the 15th row and 1242 seats in the whole auditorium. Okay. सो अशा पद्धतीने आपण काय केलं इथं तर हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल काय आहे ते पाहूया आपण. ठीक आहे. ओके बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी इथे घेतो.
कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. मंडेपासून सॅटर्डेपर्यंतचं टेम्परेचर कारगिलमधलं. ऑल रिडिंग वेअर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ऑल रिडिंग्स वेअर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस. मग इथं कंडिशन दिलेली आहे काय, द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे, म्हणजे मंडे आणि सॅटर्डेचं टेम्परेचर किती आहे मिळून, तर 5 डिग्री सेल्सिअस. मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे, आणि ट्यूजडे आणि सॅटर्डेचं म्हणजे कंडिशन दिलेली आहे. ओके. इफ अ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस देन फाइंड द टेम्परेचर ऑफ द अदर 5 डेज ऑन द अदर 5 डेज. खूप सोपं एक्झाम्पल आहे बघा. इथे कशा पद्धतीने आपल्याला टेम्परेचर कन्सिडर करायचं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरं, कारण मंडे नंतर ट्यूजडे येतो, ट्यूजडे नंतर वेन्सडे येतो, वेन्सडे नंतर थर्सडे येणार आहे, थर्सडे नंतर फ्रायडे, फ्रायडे नंतर सॅटर्डे, सॅटर्डे नंतर संडे. पण इथं संडे घ्यायचं आहे का, नाही, मंडे टू सॅटर्डे सांगितले. सो क्रमगत आहेत. कशा आहेत त्या, कॉन्झिक्युटिव्ह आहेत. जे डेज आहेत ते कशा असणार आहेत, कॉन्झिक्युटिव्ह असणार आहेत. सो वी नीड टू चूज कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स हिअर. सो आपण काय म्हणूया इथे, लेट टेम्परेचर ऑन मंडे इज इक्वल्स टू काय म्हणूया आपण त्याला, ए म्हणूया. टेम्परेचर ऑन मंडे ए डिग्री सेल्सिअस. देन टेम्परेचर ऑन ट्यूजडे ए प्लस डी. ओके. देन टेम्परेचर ऑन वेन्सडे काय येणार आहे ते, ए प्लस 2D. ठीक आहे. देन अगेन टेम्परेचर ऑन थर्सडे ते किती येणार आहे, ए प्लस 3D. देन टेम्परेचर ऑन फ्रायडे ते किती येईल, ए प्लस 4D. आणि लास्ट टेम्परेचर ऑन सॅटरडे किती येईल ते, तर ए प्लस 5D. आपण असं कन्सिडर केलेलं आहे. लेट टेम्परेचर ऑन वेन्सडे इज इक्वल्स टू ए, मंडे इज इक्वल्स टू ए, मंडे टू सॅटर्डे आपण ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D आणि ए प्लस 5D अशा पद्धतीने आपण काय टेम्परेचर कन्सिडर केलेले आहेत. आता पुढे अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन फर्स्ट कंडिशन. जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट कंडिशन काय सांगितली आहे रे, बघा इथे रीड करू शकतो आपण. ऑल रीडिंग्स वेअर इन AP. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे, द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे आणि सॅटर्डे म्हणजे ए प्लस 5D. ठीक आहे, ए प्लस 5D. काय करायचं आपल्याला, ए प्लस 5D, ए प्लस इज इक्वल्स टू 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे इज इक्वल्स टू 5. आता हे काय झालं, 2A प्लस 5D इज इक्वल्स टू 5. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन 1 म्हणूया. आता पुढे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, काय सेकंड कंडिशन सांगितली, तर तुमचं जे काय वेनसडेचं जे काही टेम्परेचर होतं बघा, सॉरी आपण अर्धवटच लिहिलं आहे, 5 डिग्री मोर दॅन असं म्हटलेलं आहे, बरोबर का नाही. मग मोर दॅन म्हटल्यानंतर आपल्याला इथं काय करावं लागेल बघा, हे कंप्लीट नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघूया आपण काय. तर टेम्परेचर, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडे आणि सॅटर्डे कुठे, ट्यूजडे आणि सॅटर्डे कुठे, परत ट्यूजडे आणि सॅटर्डे आहे का चेक करा. टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज, ते झालं मंडे सॅटर्डे अँड ट्यूजडे सॅटर्डे. ठीक आहे, बरोबर आहे. 5 नाही जास्त आहे. ट्यूजडे काय आहे, ए प्लस डी. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा मग आपण काय करू शकतो, ही कंडिशन कशी लिहू शकतो, तर मंडेला कोणतं होतं, ए प्लस एच होतं आणि सॅटर्डेला काय होतं, ए प्लस 5D इज इक्वल्स टू हे काय ट्यूजडे आणि सॅटर्डे. सो ए प्लस डी, ए प्लस 5D. किती नाही जास्त, 5 नाही जास्त. मग आता याला सिम्प्लिफाय करूया. बघा इकडे हा ए गेला, हा ए गेला, हा ए गेला, हा ए गेला, राहिलं काय रे, तर 5D म्हणजे डीच मिळाला डायरेक्ट इथे. ठीक आहे, काय हरकत नाही. मग हा 5D सुद्धा कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. हा 5D सुद्धा काय झाला, कॅन्सल. मग आता इकडे किती राहिला, 0. इकडे काय राहिला, डी प्लस 5. सो देअरफॉर डी इज इक्वल्स टू किती मिळालं, -5. डी किती मिळालं आपल्याला इथे, -5. खूप सोपं आहे. आता अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू
सेकंड कंडिशन काय सांगितलं कंडिशन सेकंड, तर वेनसडेला तुमचं जे काही टेम्परेचर होतं ते किती आहे, वेनसडेला जे टेम्परेचर आहे होतं ते किती होतं -30 डिग्री ऑन वेनसडे, करेक्ट आहे. सो इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सियस. मग आपल्याला इथे आता काय घ्यावं लागेल, तर वेनसडेसाठीचं घ्यावं लागेल. सो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन वेनसडे काय आहे A+2D, ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन A+2D इज इक्वल्स टू -30. मग आता ए किती मिळेल याच्यावरून, कारण D इज इक्वल्स टू -5 आहे, करेक्ट आहे. म्हणजे ए किती मिळणार आहे बघा, ए किती मिळेल आपण बघूया. तो ए इज इक्वल्स टू -30 + 10 म्हणजे ए किती मिळाला -20 मिळाला. ए किती मिळालेला आहे -20 मिळालेला आहे, ठीक आहे. मग आता बघा एची व्हॅल्यू मिळाली, डीची व्हॅल्यू मिळाली, आपण काय लिहू शकतो टेम्परेचर्स ऑन मंडे. मग मंडेला किती असणार आहे, मंडेला असणार आहे, मंडेला किती होतं ए -20 डिग्री, बरोबर ना. सो -20 डिग्री सेल्सिअस, बरोबर. त्यानंतरनी ट्यूजडेला किती असेल, तर A+D ना, असं लिहूया म्हणजे आपल्याला कळून जाईल. इथे होतं आपलं ए म्हणून -20 डिग्री, इथे आपला A+D म्हणून -20 डिग्री प्लस डी किती होता -5 डिग्री. सो विच इज इक्वल्स टू -25 डिग्री. त्यानंतर वेनसडेला किती होता, वेनसडेला A+2D म्हणजेच -20 डिग्री प्लस 2 × -5 म्हणजेच -20 डिग्री -10 डिग्री विच इज इक्वल्स टू -30 डिग्री. पुढे काय येणार आहे बघा, 20, 25, 30 म्हणजे वाढत जाणार आहे. इथे येणार आहे थर्सडे किती असणार आहे -35 डिग्री. फ्रायडे किती असणार आहे -40 डिग्री आणि सॅटर्डे किती असणार आहे तर -45 डिग्री. सो हे तुमचे टेम्परेचर्स असणार आहे, समजतंय का. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे टेम्परेचर्स फाइंड करता येतील. मग मंडेला किती मिळालं -20 डिग्री आणि सॅटर्डेला किती मिळालं आपल्याला -45 डिग्री. हे कुठलं टेम्परेचर होतं तर कारगिलमधलं टेम्परेचर होतं, निगेटिव्हमध्येच असणार आहे, बरोबर ना. सो ॲप्लिकेशन्स पहा कशा पद्धतीने ॲप्लिकेशन्स आहेत, कुठे कुठे आपण यूज करू शकतो, खूप इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे. आता या चॅप्टरमधलं शेवटचा प्रॉब्लेम राहिलेला आहे, या प्रॅक्टिस सेटमधला सुद्धा शेवटचा प्रॉब्लेम. मग इथे आपला हा चॅप्टर संपणार आहे, ठीक आहे. बघूया शेवटचं जे काय आहे ते आपण पाहूया एक्झाम्पल आणि मग आपण इथे थांबणार आहोत. शेवटचं एक्झाम्पल पाहूया. बघा, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंगुलर इन अ शेप. ओके, trees are planted such that in the first row there is a one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. सध्या जगामध्ये सगळ्यात मोठा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे झाडांची संख्या. भारतामध्ये तर त्याची सगळ्यात जास्त परिणाम दिसून येत आहे. हीट जी आहे ती खूप वाढलेली आहे. पुणे मुंबईसारखे ठिकाणी जर 40+ डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जात असेल तर याचा विचार आपण केला पाहिजे, बरोबर आहे. किमान एकाने तरी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किमान एका व्यक्तीने एक तरी झाड लावलं पाहिजे. एक झाड जरी लावलं तरी खूप आहे. ते झाड लावणे नाही फक्त, तर ते लावून ते जगवायचं आहे. ते जरी केलं तरी आपलं टेम्परेचर जागेवरती येऊ शकतं ॲटमॉस्फिअरचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हळूहळू टेम्परेचर वाढतं आहे आणि ते टेम्परेचर अशा पद्धतीने वाढते की तुम्ही स्वतः ते अनुभवताय की कशा पद्धतीचं ऊन लागते बाहेर, बरोबर ना. ठीक आहे, बघा तो प्रॉब्लेम आपला ट्री प्लांटेशनवरतीच आहे. मग आता IPLमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, IPLमध्ये एक बॉल पडला की तिथे काहीतरी झाडे लावली जातात, बरोबर का नाही. ती झाडांसाठी ती जागा शोधली पाहिजे, बरोबर ना. आणि ती जागा शोधून तिथे झाडं लावली पाहिजेत तरच आपण जगेल, नाहीतर अवघड आहे. ओके, सो ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंगुलर इन अ शेप. ट्रायंगुलर पद्धतीने आपल्याला काय करायचे, झाडे लावायचे. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देर इज अ 1 ट्री. पहिल्या रोमध्ये किती 1 ट्री. इन द सेकंड रो देर आर 2 ट्रीज. इन द थर्ड रो देर आर 3 ट्रीज अँड सो ऑन. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. अगेन खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. बघा काय म्हणणार आपण, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट असं बोलूया. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन किंवा अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम
sequence is 1, then first row मध्ये किती, first row there is a 1 tree, in second row there are 2 trees, 1 2 3, total how many trees are there in a 25 rows, बरोबर ना. टोटल हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन अ 25 rows. ओके, सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा मग आपल्याला ही सिक्वेन्स मिळाली विच is an arithmetic progression with what, a is equals to 1 and d is equals to 1. Okay, there are total 25 rows, so therefore n is equals to 25. To find total trees आपल्याला काय माहिती आहे, now we know Sn is equals to n upon 2 to a plus n minus 1 into d. Okay, so we use this formula to find a total number of trees in a 25 rows. So now plug the values. S25 is equals to 25 divided by 2, 2 multiplied by 1 plus 25 minus 1 multiplied by कितीचा डिफरन्स आहे, 1चाच आहे. करेक्ट ना, बरोबर ना. फर्स्ट टर्म तुमची 1 आहे आणि डिफरन्ससुद्धा किती आहे, 1 आहे. So S25 is equals to 25 divided by 2, so 2 plus 24. So 25 divided by 2 multiplied by 26, हे झालं 13, म्हणजेच 25 multiplied by 13. S25 is equals to किती आलं, 25 त्रिक 75, 7 25 एक्के 25 आणि 7 32. टोटल झाडे किती झाली रे, 325, बरोबर ना. सो देर आर total 325 trees in 25 rows. टोटल, बरोबर ना, तेच विचारलं होतं ना आपल्याला, टोटल विचारलं होतं ना. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज इन अ 25 rows इज इक्वल्स टू व्हॉट, इज इक्वल्स टू 325 इज इक्वल्स टू 325. अशा पद्धतीने आपल्याला हा चॅप्टर इथं आपण संपवलेला आहे. पहा मुलांनो, 3 चॅप्टर्स आत्तापर्यंत आपण पाहिले. कोणकोणते, तर पहिला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे 3 चॅप्टर्स व्यवस्थित तुम्ही पहा. याच्यावरचे प्रॉब्लेम्स जे काय आहेत प्रॉब्लेम सेट्समधले ते तुम्ही सोडवा, MCQ तुम्ही सोडवा. ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करताल त्यावेळेस तुम्हाला हे 3ही चॅप्टर्स खूप सोपे जातील. पेपरला या 3ही चॅप्टर्सवरती चांगले मार्क्स येतात आणि ते हे जर तुमचं परफेक्ट असेल तर अल्जेब्राचा हाफ पार्ट तुमचा इथं कंप्लीट झालेला आहे. पुढे आहे फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक. हे 3 चॅप्टर्स उरलेले आहेत. हे 3ही चॅप्टर्स तेवढेच सोपे आहेत. पहा, खूप कमी वेळामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होतो आहे. अजून म्हणजे फक्त आणि फक्त आपले किती लेक्चर्स झालेत, 20 hours झालेले आहेत टोटल. 20 hoursमध्ये आपले 3 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत. विचार करू शकता तुम्ही, हे 20 hours म्हणजे जर रिव्हिजन जरी करायचं म्हटलं तरी एका दिवसामध्ये 3 चॅप्टर्स तुमचे कंप्लीट होऊन जातील. 20 hours जर तुम्ही पाहिलं तर. अतिशय सोप्या पद्धतीने आपण गणित हा सब्जेक्ट इथे शिकणार आहोत. आज आपण इथे थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.